युवती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करावा यांसह विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर शिष्टमंडळानं प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार संजय काटकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं। कोल्हापूर शिरोलीनंतर इचलकरंजी सलग 2 आठवड्यात लव्ह जिहादच्या संशयास्पद घटना उघडकीस आल्यात। राज्यात सर्वत्र अशा घटना घडत असल्यानं महिलांच्या आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं संमत केलेला लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होतीये। या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर नायब तहसीलदार संजय काटकर आणि शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांची भेट घेतली। उत्तर प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे लव्ह जिहाद प्रकरणात दोषींवर आजन्म कारावासाची तरतूद करावी। पीडितेसह कोणत्याही नागरिकाला तक्रार करण्याचा अधिकार असावा। विदेशातून येणारा निधी, जिहादी नेटवर्क आणि मानवी तस्करीशी संबंधित साखळीचा सखोल तपास करून मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी। नागरिकांना त्वरित तक्रार करण्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक व्यापक प्रमाणात प्रसारित करण्याच्या मागण्या केल्या। यावेळी महिला बाल कल्याण सभापती रुपाली सातपुते, पंढरीनाथ ठाणेकर, प्रसाद जाधव, शिवानंद स्वामी, मीना माने, हर्षदा शेखावत यांनी कायद्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली। या आंदोलनात संतोष हत्तीकर, संतोष पाटील, दत्तात्रय पाटील, मनोहर म्हेत्रे, संतोष कांदेकर, अनिकेत तानुगडे, मंगेश मस्कर, चंद्रकांत जासूद, विनोद ओझा, मधुकर नाझरे, अशोक गुरव, भगवंतराय जांभळे यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते।